सुनील, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण जाऊयात साताऱ्यामध्ये. वैभव बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, साताऱ्यातलं राजकारण कायमच इंटरेस्टिंग राहिलेलं आहे, कारण का राजे सतत आमने सामने इथे येत असतात. कोणाकोणाची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे, कोणत्या रंगतदार लढती आहेत, मतदानाला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, नक्कीच या ठिकाणी साताऱ्यामध्ये दोन्ही महाराजांचं मनोमिलन झालं आहे. त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता सर्व पूर्ण जिल्ह्यामध्ये कमळ हे फुलणार असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन्ही महाराज एकत्र आले साताऱ्यामध्ये आणि मनोमिलन झालं. त्यानंतर साताऱ्यातली परिस्थिती ही वेगळी झाल्याचे चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. एकंदरीत या ठिकाणी आता मतदानाला मोठी सुरुवात झाल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता, महिलांना आकर्षित करण्यासाठी, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी इथं जे पिंक कलरचं आहे त्या डिझाईनचं आकर्षित देखील करण्यात आलं. वेगवेगळे फुगे लावून डिझाईन केल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यात 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी आता मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात टोटल जर बघायला गेलं तर 374 मतदान केंद्रावर 3 लाखाहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सातारा शहरात 156 मतदान केंद्रावर 1,48,000हून अधिक सातारकर हे मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जर या लढतीचं बघायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि साताऱ्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर, भाजप स्वबळावर लढते. आणि वैभव, जसं तू सांगितलंस की दोन्ही राजांचं मनोमिलन झालेलं आहे, त्यामुळे साताऱ्यामध्ये कमळ